राष्ट्रवादी सोबत जाणं हे तुम्ही तुमच्या खरंच मनापासून गेला होतात की ती फक्त एक राजकीय सोय होती? त्यावेळी पॉलिटिकल डिसिजन होता आणि तो पॉलिटिकल डिसिजन घ्यावा लागला. देवेंजींना भेटून मी तो पॉलिटिकल डिसिजन सांगितला. त्यांचे राजकीय कंपल्शन्स मी समजू शकत होतो, ते माझे कंपल्शन समजू शकत होते. तेवढे परिपक्वतेचं रिलेशन आमचं दोघांचं आहे आणि आपण इलेक्शन जाताना अपक्ष होऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला कुठल्या तर पार्टीचं चिन्ह पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही तो पॉलिटिकल डिसिजन घेतला. आत्ता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये परत येताना मी माननीय पवार साहेबांना मागच्या वर्षी डिसेंबरला भेटलो. त्यांना सगळी भूमिका सांगितली, त्यांनी ती भूमिका स्वीकारली, त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला. घेर नाही खेर नाही असं अनेक त्यांनी शेरो शायऱ्या करून तुम्हाला डिवचलं होतं. ते सगळे मतभेद विसरून गेलात म्हणजे तुम्ही आता. शेवटी आता आमच्या दोघांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनीच आता मध्यस्थी करून विषय संपले. कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांचं राजकारण म्हटलं आणि राजकीय समीकरण म्हटलं की नेहमीच एक नाव चर्चेत असतं, तेच म्हणजे समरजित सिंह घाटगे यांचं नाव. आणि आज त्यांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, कारण की ते घर वापसी करत आहेत अशा चर्चा आहेत. आणि आज भाजप प्रवेश झालेला आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष होते, त्याचबरोबर त्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत दादा पाटील होते. काय सांगाल, पुन्हा घर वापसी झालेली आहे, या क्षणी काय भावना आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही प्रक्रिया मागच्या वर्षी नोव्हेंबरला सुरुवात झाली. माझी आणि मुश्रीफ साहेबांची जेव्हा युती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाली, तेव्हा आता हा प्रवेश औपचारिकताच होता. जिल्हा परिषद आम्ही भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर लढलो, विजयी झालो. त्यानंतर आता आज त्याचा मुहूर्तमेढ आला आणि त्याप्रमाणे चव्हाण साहेब, चंद्रकांत दादा, धनंजय माडिक यांच्या उपस्थितीमध्ये आज आपला प्रवेश झाला. नाही, पण ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षभर म्हणजे 2024 पासूनची जी राजकीय घडामोड विशेष तुमच्या बाबत जर पाहिली तर नेमकं काय घडणार? सगळं म्हणजे अचानकपणे घडतंय, म्हणजे सरप्राईज आणि सरप्राईजच मिळत चाललेले आहेत. यंदा तुम्हाला म्हणजे यावेळी जेव्हा 2024ला तुम्ही विधानसभा लढवत होतात, आमदार व्हायची इच्छा होती. आता भाजपमध्ये आलेलात, काय भाजपकडून आश्वासन देण्यात आलंय आमदार होणार की खासदार होणार? म्हणजे तुम्हाला काय होऊसं वाटतंय? मला होई बाताचा काही विषय नाही. माझी इच्छा आहे की परत माझे थोरले बंधू माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मला काम करायची संधी मिळते. आणि मी आज बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये बोललोय की आता देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्ष जे ठरवेल ते मला मान्य आहे आणि त्याप्रमाणेच मी काम करणार आहे. मध्यंतरी मग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेला होता, तो एक वेगळा निर्णय. नेमकं काय असं घडलं होतं की तुम्हाला ते समीकरण जुळवावं लागलं? राष्ट्रवादी सोबत जाणं हे तुम्ही तुमच्या खरंच मनापासून गेला होतात की ती फक्त एक राजकीय सोय होती? त्यावेळी पॉलिटिकल डिसिजन होता आणि तो पॉलिटिकल डिसिजन घ्यावा लागला. देवेंजींना भेटून मी तो पॉलिटिकल डिसिजन सांगितला. त्यांचे राजकीय कंपल्शन्स मी समजू शकत होतो, ते माझे कंपल्शन समजू शकत होते. तेवढे परिपक्वतेचं रिलेशन आमचं दोघांचं आहे आणि आपण इलेक्शन जाताना अपक्ष होऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला कुठल्या तर पार्टीचं चिन्ह पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही तो पॉलिटिकल डिसिजन घेतला. आत्ता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये परत येताना मी माननीय पवार साहेबांना मागच्या वर्षी डिसेंबरला भेटलो. त्यांना सगळी भूमिका सांगितली, त्यांनी ती भूमिका स्वीकारली, त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला. पण तेव्हा जाताना देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बिलकुल थांबवलं नाही असं? एक आहे की त्यांना माझे अडचणी समजत होत्या, त्याच्यामुळं ना ते शुभेच्छा देऊ शकत होते आणि नाही ते मला थांबवू शकत होते. मी परत म्हटलं, आमच्या दोघांच्या भूमिका आमच्या जागेवर योग्य होत्या. त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश झालाय, परंतु जे मुख्यमंत्र्यांचं एक म्हणजे आवडतं वाक्य आहे, करेक्ट कार्यक्रम. म्हणजे कोल्हापुरात करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, तुम्ही स्वतः आलेलात, परंतु येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरची दिशा भाजपचीच दिशेने असेल असं वाटतंय का कोल्हापूरकरांची? 100% भारतीय जनता पार्टीला वाढवणार. जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो तर संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय माडिक आणि माझी राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र परत काम करू आणि संघटनात्मक वाढही करू. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुमचं आणि मुश्रीफांचं जे नातं आहे ते विशेषतः चर्चेत ठरतं आणि राजकीय नातं आहे आणि त्याच्यामुळं आता आमचं कोऑर्डिनेशन फार स्ट्रॉंग आहे आणि ते देवेंजींनी झाल्यामुळं तुम्ही आता येत्या काळामध्ये या राजकीय गठबंधनचं का युतीचं
विधानसभेला आणि जिल्ह्याला काय फायदा होतो हे तुम्हाला येत्या काळात दिसेल. नाही, पण त्या टायमाला जी वक्तव्य करण्यात आली होती, पवार साहेब आपसे खेर नाही, समरजित आपकी खेर नाही, असं म्हणजे गेर नाही खेर नाही, असं अनेक त्यांनी शेरो शायऱ्या करून तुम्हाला डिवचलं होतं. ते सगळे मतभेद विसरून गेलात म्हणजे तुम्ही आता. शेवटी आता आमच्या दोघांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनीच आता मध्यस्थी करून विषय संपले. म्हणजे मध्यस्थी झालेली आहे दोघांमध्ये, आता मनोमिलन झालेलं आहे दोघांचं. राजकीय मतभेदन झालेलं आहे. नाही, पण या विषयावर म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवेश करणार होतात याविषयी तुम्ही स्वतः मुश्रीफांसोबत काही संवाद साधला होता? मुश्रीफांचे माझ्या आतोऱ्यातून एक कार्यक्रम एकत्र असतातच ना, त्याच्यामुळे आम्ही कागलला एकत्र होतो. काल मी त्यांची माझी भेट झाली. त्याचं काय चाललं. शुभेच्छा काय दिल्या? हो, नेहमी असतात त्यांच्या. मुख्यमंत्र्यांचा एकंदरीत काय सल्ला आहे? कारण की पुन्हा एकदा भाजपची एंट्री झालेली आहे आणि म्हणजे ही एंट्री साधारणतः असावी असं कुठेच राजकीय वर्तुळामध्ये दृश्य दिसून येत नाहीये. ही साधारण एंट्री असावी हे दृश्य राजकीय वर्तुळात दिसून येत नाहीये. कारण की सर्वप्रथम तुम्हाला आमदारकी लढवताना पाहायला मिळालं तेही मुश्रीफांच्या म्हणजे विरोधामध्येच, आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही भाजपमध्ये याला. नेमकं काहीतरी फडणवीसांकडून आश्वासन किंवा राजकीय भवितव्य पाहता तुम्ही पुन्हा भाजपमध्ये आलेला, नेमकं काय घडलेलं आहे? मी काही राजकीय कमिटमेंट त्यांच्याकडून मागितली नाही. मी परत तुम्हाला सांगतो, जे पक्ष ठरवेल, जे देवेंजी सांगतील त्याप्रमाणे मला सगळे त्यांचे निर्णय मान्य आहे. माझ्या वैयक्तिक राजकीय भवितव्य जे आहे ती पूर्ण जबाबदारी मी देवेंजीच्या हाती सोपवलेली आहे. म्हणजे राजकीय भवितव्य आता संपूर्णतः देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे असं म्हणताय तुम्ही? हाती सोपवलेली आहे. नाही, पण न्याय मिळेल तुम्हाला ज्या पद्धतीने पुढचं मागचा देखील विचार केला समरजित सर, तर तुम्हाला मी कितीही प्रयत्न केले तर माझ्याकडून काही ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाहीये. न्यूजचा विषय नाही, कारण परंतु तुम्ही मला 10 वेळा विचारा, मी परत तेच उत्तर देईन. देवेंद्रजी आणि पक्ष जे ठरवेल ती सगळ्या भूमिका मला मान्य आहे. मग आता पक्षाकडून संपूर्ण आता तुम्हाला पाठबळ देण्याचे निर्णय ठरलेले आहेत. ह्या काहीतरी महत्वाच्या गोष्टी असतील. त्यांनी नेहमी मला पाठबळ दिले. मी भाजपमध्ये असताना पण आणि 1.25 वर्ष नसतानाही मला देवेंजींनी मला सगळं पाठबळ दिलेलंच आहे. म्हणजे काही कधी त्यांच्याकडून कधी कमतरता नव्हती. तुम्ही दिल्लीत जाणार आहात, नेमक्या काय घडामोडी? जे देवेंजी ठरवतील तीच माझी दिशा. म्हणजे खासदारकीची तयारी म्हणावी का? जे देवेंजी ठरवतील तीच माझी दिशा असेल. थँक्यू. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत समरजित सिंह घाटगे आपल्यासोबत होते. एकंदरीत आज त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय आणि पक्षप्रवेशानंतर नेमकं ते काय म्हणत होते ते आपण जाणून घेतलं. एकंदरीत राजकीय सोय नाहीये. ज्या काही गोष्टी घडल्या होत्या 2024 साली आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत, एकंदरीत राजकीय संपूर्णतः ती गणितं पाहता तो डिसिजन घेण्यात आला होता. परंतु आता त्यांनी स्वतःचं सर्व राजकीय भविष्य हे देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचं म्हणजे एकंदरीत पालकत्व हे राज्याचं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांची जी ती जबाबदारी घ्यावी आणि संपूर्ण राजकीय भविष्य समरजित सिंह घाटगे यांच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीसांच्या हाती जे ते सोपवलेलं आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये समरजित सिंह घाटगे यांना कशा पद्धतीने भाजप बळ देत आहे, भाजप त्यांना आमदारकी देत आहे, खासदारकी देत आहे किंवा इतर कुठेतरी त्यांना मोठी जबाबदारी देत आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.